देशात एक महाघोटाळा सध्या गाजतोय, त्यामुळे देशात नक्की चाललंय तरी काय असा सवाल पडल्यावाचून राहत नाही। आजवर चारा घोटाळा, बँक घोटाळा, भरती घोटाळा, टेंडर घोटाळा, मृत रुग्ण जिवंत दाखवून मलिदा लाटण्याचा घोटाळा, बोगस अधिकारी असे एक ना अनेक घोटाळे पाहिले असतील, पण देशाला सध्या एका वेगळ्या घोटाळ्याने वेटोळ घालण्यास सुरुवात केली। त्यामुळं भारतातील सर्वोत्कृष्ट असलेली यूपीएससी संशयाच्या भोवऱ्यात आली आहे। नेमकं प्रकरण काय त्यावर एक नजर टाकूया। एमपीएससी, यूपीएससी अशा परीक्षा देऊन अधिकारी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या मेंदूत झिंझणे आणणारा हा सारा प्रकार आहे। पुण्यातील प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या हेकेखोर वागण्यामुळे खरे तर देशात या घोटाळ्याची चर्चा सुरू झाली। त्याचं नाव आहे यूपीएससी घोटाळा। पूजा यांनी आधी त्यांच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावला, मग त्यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचं केबिन जबरदस्तीनं ताब्यात घेतलं आणि त्यांचे ग्रह फिरले। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवशीकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर शासनाने पूजा यांना वाशिम येथे पाठवलं। त्यानंतर पूजा यांचे दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती। मात्र त्यानंतर यूपीएससी परीक्षेच्या अनुषंगानं देशभरातून जे काही प्रकार समोर आले ते अक्षरशः चक्रावून टाकणारे आहेत। उत्तर प्रदेशच्या रायबरेलीतून येणारी ज्योती मिश्रा हिने तर यूपीएससी परीक्षा 2021 साली पास झाल्याचा दावा करून सर्वत्र सत्कार स्वीकारत होती। ज्योतीने आपण स्पेनमध्ये नियुक्तीला असल्याचा केलेला दावा अखेर फोल ठरलाय। ज्योती यूपीएससीत नापास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। दुर्गा प्रसाद 2021 साली खुल्या वर्गातून 205वी रँक मिळवून IPS झाले होते। मात्र हेच दुर्गा प्रसाद सन 2022 साली 162वी रँक घेऊन EWS प्रमाणपत्राच्या आधारे IAS झालेत। 2019 साली IAS झालेले प्रफुल्ल देसाई हे हँडिकॅप असल्याचं दाखवून पास झाले। मात्र हेच देसाई नोकरी लागल्यानंतर 1-2 नाही तर तब्बल 25 किलोमीटर सायकल चालवू लागले। देसाई साहेबांनी ट्रेनिंग दरम्यान नेमकं काय खाल्लं असेल याची चर्चा आहे। सर्जना यादव या 2019 साली IAS झाल्या। त्यावेळी त्यांनी आपण अल्प उत्पन्न गटातील असल्याची कागदपत्र जोडली होती। मात्र त्यांचे वडील प्रशासनातील एक मोठे अधिकारी असल्याचं समोर आल्यानं त्यांच्याही कागदपत्रांवर शंका उपस्थित केली जाते। विजय वर्धन हे सन 2019 साली खुल्या प्रवर्गातून IPS झाले होते। त्यानंतर ते EWS प्रवर्गातून IAS झाले। का बदलली जातात जात प्रमाणपत्र? जनरल प्रवर्गातील मुलांना यूपीएससी ही परीक्षा केवळ 6 वेळा देण्याची मुभा आहे, तर ओबीसी प्रमाणपत्र असल्यास 9 वेळा हीच परीक्षा देता येते। का करतात नॉन क्रिमिलियरचा जुगाड? एखादा परीक्षार्थी हा ओबीसी प्रवर्गात आहे, पण त्याच्या वडिलांच्या मोठ्या उत्पन्नामुळे त्याला प्रवर्गाचा लाभ घेता येत नसल्यास नॉन क्रिमिलियरचा जुगाड केला जातो। हे करण्यासाठी आई वडिलांचा कायदेशीर घटस्फोट दाखवला जातो। त्यानंतर आई वडिलांनी त्यांच्या संपत्तीमधून आपल्याला बेदखल केल्याचं दाखवलं जातं। असे घेतले जाते EWS। कमी आर्थिक उत्पन्न गटातील मुलांना टक्के आरक्षण मिळत असल्यामुळं जास्त उत्पन्न असलेले लोक प्रॉपर्टी नातेवाईकांच्या नावावर करून सलग 3 वर्षाचं उत्पन्न कमी दाखवून EWS प्रमाणपत्र मिळवतात। या सगळ्या कारणांमुळे देशातील मोठी आणि नामवंत असलेली यूपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय। हा प्रकार केवळ परीक्षेसाठी रक्त आटवणाऱ्या मुलांना धोकादायक नाही, तर अखंड देशाची मतिगुंग करणार आहे।